नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला माहिती आहे नुकतीच कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम झाली होती आणि त्याची की सुद्धा एमपीएससी ने लगेचच पब्लिश केलेली आहे. इतिहासाचा एक प्रश्न होता आणि त्या प्रश्नाबद्दल विशेष करून उत्सुकता आणि थोडंसं कन्फ्युजन झालेलं दिसून येतं. फॉर एक्झाम्पल प्रश्न होता, लोक लक्षात घ्या की ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंदर्भातील लिखाणासंदर्भात डॅश डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता, असा हा प्रश्न होता. प्रश्न बघितला की सगळेजण खुश झाले. सगळ्यांनी उत्तर मार्क केलं लोकमान्य टिळक आणि ते बरोबर सुद्धा होतं, लक्षात घ्या. नंतर जेव्हा की पब्लिश झाली तेव्हा सगळेजण गोंधळात पडले. गोंधळात पडले कारण एमपीएससी उत्तर दिलं शिवरामपंत परांजपे. मग सुरू झाले धडाधड मेसेज, सर तुम्ही तर सांगितलं होतं लोकमान्य टिळक, मग शिवरामपंत परांजपेचं काय करायचं, मग नेमकं उत्तर काय. तर मी इथे या ठिकाणी तुमचा हा जो डाऊट आहे तो रिझॉल्व्ह करण्यासाठी काही सोर्सेस घेऊन आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बघायचं की याचं उत्तर मग टिळक आहे का शिवरामपंत परांजपे आहे का दोन्ही आहे. आणि त्याच्यानंतर मग या प्रश्नाचं नेमकं करायचं काय, एमपीएससी या प्रश्नाचं काय केलं पाहिजे, याची आपण थोडक्यात चर्चा करूयात. माझ्याकडे काही रेफरन्सेस आहेत. प्रश्न आपल्याला माहिती आहे, मुझफ्फरपूरचा जो बॉम्ब खटला होता ज्याच्यामध्ये लक्षात घ्या की किंग्सफोर्ड नावाच्या जजवर प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस यांनी बॉम्ब हल्ला केला होता. तो खटला आहे हा, लक्षात घ्या. नंतर ब्रिटिशांनी त्यांना पकडलं, त्याच्यातल्या एकाला फाशी दिली गेली, एकावर खटला दाखल केला वगैरे वगैरे. आणि त्यानंतर मग आपल्याला काय दिसतं, तो स्वदेशी चळवळीचा काळ होता आणि मग त्याच्यानंतर तरुणांची जी काही धरपकड सुरू झाली आणि त्याच्या निषेधार्थ मग टिळक आणि परांजपे यांनी लेखांची मालिका सुरू केली होती आणि या संदर्भामधले रेफरन्सेस आपल्याकडे आहेत. आपला जो पहिला रेफरन्स आहे तो लक्षात घ्या की 20व्या शतकातील महाराष्ट्र, खंड पहिला, 1901 ते 1914 या काळातील घडामोडींचा आढावा या पुस्तकामध्ये घेण्यात आलेला आहे. यदी फुडके यांचं हे पुस्तक आहे, जे के सागरने पब्लिश केलेलं पुस्तक आहे, लक्षात घ्या. आणि हा ऑथेंटिक सोर्स मानला जातो. एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांमधले बरेचसे प्रश्न यदी फडक्यांच्या वेगवेगळ्या खंडांमधले घेतले जातात. त्याच्यापैकी हा खंड हा अत्यंत प्रसिद्ध आहे. याच्यात खूप सारे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जात असतात. त्या पुस्तकात काय दिलेलं आहे बघा. मुझफ्फरपूरचा बॉम्बस्फोट हे टायटलच त्याच्या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी काय सांगितलं की मद्यपान निषेधाची शांततामय चळवळ हाणून पाडण्यासाठी जे काही प्रयत्न चालू होते त्या संदर्भात 30 एप्रिल 1908 रोजी मुझफ्फरपूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटामुळे एक नवे आव्हान उभे राहिले. किंग्सफोर्ड या सतर न्यायाधीशाला ठार मारण्यासाठी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी एका घोडागाडीवर बॉम्ब टाकला. किंग्सफोर्ड त्याच्यामध्ये बचावले कारण ते त्या घोडागाडीत नव्हतेच, पण 2 इंग्रज स्त्रिया मात्र हातोनात मारल्या गेल्या. मग त्याच्यामध्ये त्यांची पुढची सविस्तर माहिती त्यांनी दिलेली. मग प्रफुल्लने पकडले जात असताना आत्महत्या केली, तर खुदिराम बोस पकडले जाऊन त्यांना फाशी देण्यात आले होते, असा रेफरन्स आहे. मग पुढे वाक्य बघा. तर ह्या संदर्भामध्ये या प्रकाराची शिवरामपंत परांजपे यांनी काळपत्रात लेख लिहून टर उडवली होती. इथं रेफरन्स होतो शिवरामपंत परांजपे. शिवरामपंत परांजपे यांनी काळपत्रामध्ये लेख लिहून टर उडवली होती, असा रेफरन्स या ठिकाणी सापडतो. मग त्यांच्या संदर्भात मग त्यांच्यावर खटला भरला जावा यासाठी प्रयत्न केले गेले. मग त्याच्या आधीच्या काय घडामोडी होत्या, त्याच्या आधी सुद्धा शिवरामपंत परांजपेंवर खटला दाखल केला जावा का, या संदर्भात सरकारच्या दरबारी जो काही विचार झाला तर त्याची माहिती पुढील बाबतीत पुढील पेजेसवर दिलेली आहे. तर पुढे मग या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग त्याच्यानंतर काळपत्र राजद्रोहाच्या आरोपावरून खटला भरला तर वगैरे वगैरे अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि मग जेव्हा मुझफ्फरपूरच्या बॉम्बस्फोटानंतर टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्रांनी या लेखांवर म्हणजे काळा या वृत्तपत्रामध्ये लेखांवर कठोर टीका केली होती, असा रेफरन्स या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर मग लक्षात घ्या की पुढे काय दिलेलं आहे. तर पुढे असं दिलं की दडपशाहीचा वरवंटा नावाचा हा जो पॉईंट दिलाय त्याच्यामध्ये पुढे बघा. म्हणजे पहिलं जर आपण बघितलं तर त्या लक्षात येतं की शिवरामपंत परांजपेंना टार्गेट करण्यात आलं, तर हे दिसतं. पण इथं वाक्य बघा. मुझफ्फरपूरच्या बॉम्बस्फोटासंबंधी काळ आणि केसरी, इथं केसरी संदर्भ आलाय की नाही, मग केसरी म्हणलं की लोकमान्य टिळक. तर मुझफ्फरपूरच्या बॉम्बस्फोटासंबंधी काळ व केसरी यामध्ये ओजस्वी लेख प्रसिद्ध होत असतानाच पुण्यामध्ये अजून एक बॉम्बस्फोट झाला होता. मग बंगालमधील बॉम्बचे लोण महाराष्ट्रातही पसरले असून बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांच्या मागे टिळक आणि शिवरामपंत परांजपे, म्हणजे उत्तर मग काय असायला पाहिजे, टिळक सुद्धा असायला पाहिजे आणि शिवरामपंत परांजपे सुद्धा असायला पाहिजे, असं मुंबई सरकारला संशय वाटत होता. मग त्यांनी पुढे सांगितलं की त्यांना शिक्षा मिळेल अशी ताबडतोब तजवीज करणं आवश्यक होतं. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं की या अशा परिस्थितीत राजद्रोहाच्या आरोपावरून 124 अ कलमाखाली खटला भरून परांजपे आणि टिळक यांना तुरुंगात डांबणे सोपे होते. सरकारने प्रथम शिवराम पंतांवर झडप घातली, त्यांना पकडलं गेलं आणि त्याच्यानंतर मग लोकमान्य टिळकांना सुद्धा टार्गेट करण्यात आलं होतं. पुढचा मुद्दा बघा. टिळकांवर राजद्रोहाचा दुसरा खटला. परांजपेंना पकडल्यानंतर आता आपल्याकडे सरकारचा मोहरा वळणार याची टिळकांना पूर्ण कल्पना होती. आणि मग पुढे त्यांनी काय सांगितलं की 12 मे 1908च्या अंकामध्ये देशाचे दुर्दैव हा जो टिळकांचा अग्रलेख प्रसिद्ध झाला होता, तो राजद्रोहात्मक ठरवून टिळकांना अटक करण्यात आली होती. 9 जूनच्या अंकातील हे उपाय टिकाऊ नाहीत, हा अग्रलेखाबद्दल खटला भरण्यात असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते, असे हे रेफरन्सेस आहेत.
मग जर यदी फडक्यांच्या पुस्तकामधले रेफरन्सेस आपण जर बघितले तर उत्तर काय असायला पाहिजे? दोन्ही हे उत्तर असायला पाहिजे, जो ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला नाहीये एमपीएससी मध्ये. एमपीएससीच्या पेपरमध्ये ऑप्शन नाहीये, म्हणजे टिळक आणि परांजपे असं दोन्ही ऑप्शन दिलेला नाहीये. एमपीएससीने परांजपे एवढंच उत्तर दिलेलं आहे, पण टिळक हे सुद्धा बरोबर आहे. हा संदर्भ आहे. आता पुढचा रेफरन्स आहे तो म्हणजे के चौधरी यांचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास खंड पहिला, महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित झालेला खंड आहे. फार महत्वाचं पुस्तक आहे, लक्षात घ्या. आणि हा सुद्धा एक अधिकृत संदर्भ आपण या संदर्भामध्ये समजू शकतो. काय दिलेलं या पुस्तकामध्ये बघा, टिळकांना शिक्षा, प्रकरण क्रमांक 19, टिळकांना शिक्षा, स्वातंत्र्य चळवळ, राजद्रोहाचे दुसरे गंडांतर. त्या ठिकाणी बघा, मुझफ्फरपूर येथे झालेले 2 बॉम्बस्फोट 30 एप्रिल 1908 आणि पुण्यात झालेले 4 बॉम्बस्फोट यामुळे ब्रिटिशांनी दडपशाहीच्या शस्त्रागारातील नवी प्रखर आयुधे उपयोगात आणण्याचा निर्धार केला. याचाच भाग म्हणून त्यांनी असे कायदे केले. स्फोटामुळे जीविताची हानी झाली नसली तरी देखील त्याच्यामध्ये कडक शिक्षेची तरतूद होती असं सांगितलेलं आहे. मग पुढचं वाक्य बघा, पुण्यातील आणि बंगालमधील बॉम्बस्फोटांमुळे बिथरलेल्या सरकारला असे वाटू लागले की बंगालमधील बॉम्बचे लोण, बघा इथे स्पष्ट आहे, बंगालमधील बॉम्बचे लोण महाराष्ट्रातही पसरलेले असून पुण्यात स्फोट घडवून आणण्यामध्ये टिळक आणि शिवरामपंत परांजपे असावेत. असा इथे संदर्भ आहे, पण तसा पुरावा त्यांच्याकडे नव्हता. मग आता बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रकार या नात्याने टिळकांना आपले विचार प्रकट करणे भागच होते. तसे विचार अत्याचारांच्या निषेधापुरते एकतर्फी लिहिणे शक्य नसल्यामुळं तशा निषेधाबरोबरच अत्याचाराचे कारणही सरकारच्या सुलतानी धोरणाचाही कडक निषेध करणे त्यांना अगत्याने वाटले आणि त्या दृष्टिकोनातून टिळकांच्या लेखांकडे बघितले गेले पाहिजे. मग पुढे वाक्य बघा, स्पष्ट एकदम क्लिअर कट रेफरन्स आहे. मुझफ्फरपूरच्या बॉम्बस्फोटावर भाष्य करताना टिळकांच्या 12 मे 1908च्या केसरीमधील देशाचे दुर्दैव या संपादकीय लेखात पुढील प्रमाणे भाष्य होते. काय भाष्य होते? घरात कोंडलेले मांजर देखील त्वेषाने कोंडणाऱ्याच्या अंगावर धावून जाऊन त्यास मारण्याचा प्रयत्न करते. मोठे मोठे गोरे अधिकारी यांचा खून केल्याने इंग्रजी राज्याची इमारत ढासळणे शक्य नाही, असं त्या ठिकाणी पूर्ण त्यांनी लिहिलेलं होतं. आणि लगेचच मग 16 मे रोजी पुढचा बॉम्बस्फोट झाला. ओके असा रेफरन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. मग केसरीच्या 19 मे 1908च्या अंकातील दुहेरी इशारे या अग्रलेखात त्यांनी पुढचा मजकूर बघा, कलकत्त्यास ज्या तरुण गृहस्थांनी, म्हणजे मुझफ्फरपूरचा खटलाच, कलकत्त्यात ज्या तरुण गृहस्थांनी बॉम्बगोळे तयार केले किंवा उपयोगात आणले त्यांची डोकी फिरली होती, त्यामध्ये शंकाच नाही, असं पुढे त्यांनी दिलेलं. मग पुण्यात 2 जून 1908 रोजी 3 बॉम्बस्फोट झाले. त्याच्यानंतर देशाचे दुर्दैव या अग्रलेखाचे निमित्त करून टिळकांना सरदार गृहामध्ये अटक करण्यात आली होती. आता हे जर संदर्भ तुम्ही बघितलेत तर या ठिकाणी उत्तर काय असायला पाहिजे? टिळक सुद्धा उत्तर असायला पाहिजे, परांजपे सुद्धा उत्तर असायला पाहिजे. पण त्याच दरम्यान परांजप्यांवर सुद्धा कारवाईचा निर्णय त्यांनी घेतला होता, हे त्यांनी सांगितलं. आणि मग लक्षात घ्या की पहिल्यांदा सरकारने काय केलं होतं, तर पहिल्यांदा त्यांनी परांजप्यांवर राजद्रोहाचा खटला भरला, त्यांना अटक केली आणि त्याच्यानंतर टिळकांना टार्गेट केलं. असे हे सगळे संदर्भ या पर्टिक्युलर सोर्सेसमध्ये देण्यात आलेले आहेत. बघा, सरकारने मुद्दामच टिळकांच्या आधी प्रथम शिवराम महादेव परांजपे यांच्यावर झडप घातली, त्यांना पुण्यामध्ये अटक केली, पुढच्या दिवशी त्यांना मॅजिस्ट्रेट समोर सादर केलं आणि त्याच्यानंतर मग टिळकांना टार्गेट करण्यात आलं होतं. असे रेफरन्सेस या ठिकाणी आहेत. त्या पुढे खटल्याचा वृत्तांत हा सविस्तर त्या पुस्तकात दिलेला आहे. आता मग तुम्हीच निर्णय घ्या, या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे. आता आयडियली जर आपण बघितलं तर प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 3 दोन्ही असं असायला पाहिजे की नाही, किंवा या प्रश्नाचं उत्तर शिवरामपंत परांजपे हेच जर घ्यायचं असेल, म्हणजे एमपीएससीचं उत्तर जर बरोबर ठरवायचं असेल तर प्रश्न कसा असायला पाहिजे मग? ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधी लिखाणासंदर्भात प्रथम, इथं शब्द काय यायला पाहिजे होता, इथं शब्द यायला पाहिजे होता प्रथम डॅश डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला, राजद्रोहाचा खटला दाखल केला, असा शब्द त्या ठिकाणी असायला पाहिजे. राजद्रोह, तिथं देशद्रोह हा शब्द वापरलाय, पण ठीक आहे चला. पण त्या ठिकाणी प्रथम असं असलं असतं तर मग शिवरामपंत परांजपे हे उत्तर बरोबर असलं असतं. पण त्यांनी प्रथम दिलंय का? नाही दिलंय. त्यांनी काय केलं? कोणावर खटला भरला? दोघांवरही भरलेला आहे. मग त्या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं? टिळक, अच्युतराव कोलटकर, शिवरामपंत परांजपे, पृथ्वीगीर, हरिगीर. मग ए-बी, ए-बी-सी, बी-सी, बी-डी असं त्यांनी काहीतरी करायला पाहिजे होतं आणि ए आणि सी हे त्याचं उत्तर असायला पाहिजे होतं, पण तसं दिलेलं नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा प्रश्न रद्द होण्यास पात्र असायला हवा. असं माझा मत आहे. तर या संदर्भात तुम्ही एमपीएससी कडे हे प्रेझेंटेशन्स पाठवू शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की हे जे रेफरन्सेस आहेत, हे सगळे रेफरन्सेस मी तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी शेअर करणार आहे. तुम्ही या व्हिडिओच्या खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जाईल. त्याच्यावर तुम्ही जा आणि त्या ठिकाणी हे सगळे रेफरन्सेस डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही योग्य त्या पद्धतीने, योग्य त्या मार्गाने त्या संदर्भात रिप्रेझेंटेशन्स तुमचे पाठवा. कारण एकेका मार्कांवर आपलं भवितव्य अवलंबून आहे. एका मार्काने इकडचं तिकडं बरंच काही होऊ शकतं.
आणि असे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत आणि हा इश्यू तसाही महत्त्वाचा, हा कालखंड महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या भविष्यामध्ये पुन्हा या जर टॉपिकवर प्रश्न विचारला, तर योग्य ते उत्तर त्या ठिकाणी असायला हवं. नाहीतर असं होईल, की मग आता शिवरामबद्दल पराजय पुन्हा मग पुन्हा तेच उत्तर जर असेल, तर पुन्हा नंतर परीक्षा देण्याचं देखील याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून हे रेफरन्सेस फार महत्त्वाचे आहेत. हे रेफरन्सेस मी तुम्हाला ओके Telegram ग्रुपवर शेअर करत आहे. तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. आणि या संदर्भात कुठल्याही प्रकारची शंका असेल, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क साधू शकता. थँक यू व्हेरी मच.